أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل ادعوا الله أو ادعوا الرحمن أيما تدعوا فله الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. कल जो कोणती आयतो तिलावत करून गेली होती तेजे भितर खास करून जे कोणती माणसे कुराणाची तालीम कबूल करू तयार नव्हते त्यांना धमकी देऊन गेली होती आणि सांगून गेले होते की तुमच्यानं नक्की जे कोणती माणसे वाटेल तेन कुराण ऐकून सच्चा भितर वतात आणि तुम्ही माननाय तरी काही फरक पडणार. इत्ता जे कोणती आयतो तिलावत करून गेली ते सूराची आखरी आयतो ही हेजे भितर अल्लाह ताला किशी आम्ही आवाज देऊची कोणते तेजे नाव घेऊन दुआ करू का किशी आम्ही कुराण पढ़ू का दुआ करू का ही सच्ची तो सांगून गेलेले फरमावता अल्लाह ताला कुल उदुल्लाह अव उदुर रहमान तुम्ही सांगा की तुम्ही अल्लाह बला या रहमान बला अय्यम्मा तदउ फलहुल अस्माउल हुस्ना कोणत्या नावान तुम्ही तेका आपवतात तरी सव्वस निक्के नाव तेजेकच असले वला तजहर बिसलातिका वला तुखाफित बिहा तुम्ही आपले नावजे भितर न भल्ली व्हडले आवाजान पडा न एकदम आवाज धकलो करून पडा वबतगी बैन दालिका सबीला बल्कि दोघा दरम्याने एक वाट शोधा तुम्ही वकुल अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुन लहू वलिय्युन मिनज़्ज़ुल वकब्बिरहु तकबीरा. तुम्ही भला शुक्र ते अल्लाहचो जे कोण आपल्या सबब चढू कळेल ना आणि आपली हुकूमत भितर कोण्या शरीक कळेल ना आणि कमजोरी आणि बेबसीचे हेजन कोण्या आपलो सपोर्टर कळेल ना आणि तेजी हर एतबारान बड़ाई बयान करा. ते ही जो कोणती सूरतची इब्तिदा झाली होती अल्लाहची तारीफ आहे. इस सूरत से इख्तिताम को अल्लाहची तारीफ ऊपर जाते असे अल्लाहची जे कोणती नावे असे सिफाती नावे बोलतात. कुराना भितर भल्लीसर नावासो अल्लाहचो तस्किरा सिफतो हदीसे भितर पळयता की अल्लाहची 99 नावे असे पण येतात. एक हदीसे भितर तिरमिदी शरीफची रिवायत भितर येता इसकस तेजा अलावा को कुराना भितर भल्लीसर अल्लाहची सिफतो बयान करून गेलेली आहे. तर आम्ही अल्लाह कोणते नावीन आवाज देवकास अल्लाहकडे आम्ही दुआ करता या कोणत्या कामासबब अल्लाह आम्ही आवाज देतात तरी कोणते नाव घेऊ नकास. कुराण आमकां सांगलो की जे कोणती सिफत अल्लाहची येता हर अल्लाहची सिफत निक्की हर निक्की सिफत अल्लाहची आम्ही दुआ करतनी या अल्लाह आवाज देतनी कोणत्यो नाव घेतले कोणत्यो सिफत घेतले जे कोण अल्लाहची शानची मुताबिक असे तरी तेजे हर हेजे पर अल्लाह ताला आवाज दिल्यान अल्लाह ताला तेजे ऊपर आमकां सवाब देता आणि तेजी सिफात सरी आम्ही अल्लाहकडे दुआ करू शकता. हेजी काही ही सिफत घेना ही सिफत घेना हेजी काही कायद नाही. क्योंकि जे कोणते जमाना भितर ही आयत नाजिल झाली होती ती जमानात बाज बाकियात असले साम्य आयले की तेजन अल्लाह ताला हेजे सिलसिलात पाठ्यको एक सूरते भितर वजाहत करून गेली होती हिंगाको वजाहत केले एक तरीन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोणते मुश्रिकीन होते त्यांना एक अल्लाहची इबादत करू सांगते होते. एक अल्लाह सोडून बीजी कोण्याची इबादत करूची इजाज़त देते नव्हते. अल्लाहचे रसूल बाज टाइमार दुआ करते नावजे ऊपर अल्लाह बोलते होते रहमान बोलते होते तरी मुश्रिकीन हेजन गलत मतलब घेते होते आणि बोलते होते की हे हो मोहम्मद पले
आमका बोलता एकच अल्लाह माना बोलो आणि आपण अल्लाह को बोलता रहमान को बोलता आणि ते गोया अल्लाह अलग रहमान अलग करते होते. अल्लाह बोलो असं किदो काही नाही. अल्लाची जात एकच असली त्याची सिफतो भरली असे त्याची एक रास सिफतो असे सिफत बनणार त्याची तारीफ सबब अल्लाह ताला भरली मेहरबान वाटे अल्लाह ताला इंसाफ करतो वाटे अल्लाह ताला हर चीज़ मालूमात धरवता अल्लाह ताला हर चीज़ ऊपर कादिर वाटे ही सब सिफतो बनतात. इसलिए सिफती केटलो अल्लाची सिफत असे हर सिफत एक नाव ते तर अलग अलग नावान अगर आम्ही अल्लाहकडे दुआ करतले तरी अल्लाची जात बदलायला अल्लाह एकटाच. तर कोणतो माणूस वाटे तो माणसाची माझी भरली तारीफ करता वय व्हडलो सखी तो भरली दान देता माणूस सम्मा ऊपर रहम करता वय व्हडो हर मनशा जरी नरमेन जगता भरली आपला आपण थकलो वळखता ते एकच माणसाची सव्वा सिफत होई. आता त्याची चार सिफतो कोणी सांगला तो चार माणूस झाले ते का माणूस एकच तो सिफतो भरली. इशिकत अल्लाह ताला अगर आम्ही अलग अलग नावीन जे कोणते अल्लाहचे असे आवाज देतात अल्लाहकडे दुआ करतात तरी अल्लाहची जात बदला ना अल्लाह एकच ही सिफतो अलग अलग झाली. असं अल्लाह ताला हिंगा सांगलो कुल उदुल्लाह अविदुर रहमान तुम्ही सांगा की तुम्ही अल्लाह बला या रहमान बला अल्लाहची जात एकच असली. अल्लाह आणि रहमान बला अल्लाह दोन जण आहेत हिंगा तुम्ही जे गलत मतलब घेऊन नका हे अल्लाह ताला सांगतात. अय्यम्मा तदउ फलहुल अस्माउल हुस्ना कोणत्यो नावान तुम्ही अल्लाह ताला आवाज द्या रहमान बला रहीम बला कदीर बला आलिम बला कोणतो रऊफ बला कोणत्यो नावान तुम्ही अल्लाह ताला आवाज देतले अल्लाहकडे दुआ करतले सव्वस निक्की नावे अल्लाहची. एकच नाव घेऊन दुआ करो का एकच नाव घेऊन दुआ करो का हे काही जरुरी नाही. हां हे आम्ही करू शकता की किसली जरूरत असेल कोणती जरूरत असली आयली तरी तिसरी सिफत घेऊन जाते. काही मुसीबत असे अल्लाहकडे दुआ करतात या सलाम करून दुआ करा हे सलामती देतले. कोणते आमचे काम असे आमका काम जाऊन का अल्लाहकडे दुआ करतात या कदीर बला आणि या अल्लाह तू हर चीजावर कादीर वाटते हर काम करू शकता. ते टेमार तिसपर्यंत सिफतो असे तरी ते घेऊन दुआ केला त्याच्यामध्ये ज्यादा तासीर येतात. वरनं कोणत्यो सिफत घेऊन आम्ही दुआ करतले तरी आमची दुआ अल्लाह ताला कबूल करतो. तसं बोलले अय्यम्मा तदउ फलहुल अस्माउल हुस्ना अस्माउल हुस्ना बोला निक्के नाव निक्के मतलब असले जे कोणते नावाची सब अल्लाहची निक्की सिफत व सवद अल्लाहची. तसं बोलले तुम्ही दुआ करता तरी कोणत्यो सिफतेचो हवाला करून दुआ करा कोणत्यो सिफत घेऊन तुम्ही अल्लाह ताला आवाज देवा काही फरक पडणार त्याच्यानं अल्लाहची जात उस सकल दाना या अल्लाह ताला एक असलो दोन जरा नवजुबिल्ला सव्वस की तो नावे एक माणसाचे नाव राहता मोहम्मद को नाव राहता कोस्सापा को बोलता या कोस्सापा बोलला को तोकच माणूस मोहम्मद बोलला को तोकच माणूस ते नाव बदलला माणूस बदलला तो माणूस एकच असलो. इशिकत अल्लाह तालाची अलग अलग सिफतो असे तुम्ही कोणतं हिजून दुआ करा अल्लाह ताला हर निक्की सिफत अल्लाहची. दुसरी चीज हिंगा असे वला तजहर बि सलातिका वला तुखाफित बिहा सलात नाव जेचे मतलब भितर को येता सलात दुआचे माना भितर को येता. ही आयत सिलसिलात को मुख्तलिफ तेजी मिसालियो हदीसे भितर सांगून गेलेले. एक तरीन बाद रिवायत भितर येता की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बास टायमार नामाज जे कोणते करते होते मक्का भितर तिथं कुराण व्हडल्या आवाजाने पडते होते. कुराण व्हडल्या आवाजाने पडला जे कोणते आसपास मुश्रिक राहते होते ते नाखादाले अल्लाह ताला हरी गलत निस्बतो करते होते गाली देते होते उलटे पलटे बोलते होते. तरी अल्लाह ताला सांगलो की तुम्ही एटली गौजी करून कुराण पडणं हा की ते नाखादाले त्याच्यान गलत मतलब केलं ते तुमचं मजाक उडवे तास जरा हल्लू पडला एटली को हल्लू पडणं आहात की तुमची जे कोणते सरी नावजे उभे राहिली माणसे वाटे त्यांना को आवाज पावे ना इशिनो तुम्ही जराशी आवाज काढून पडा. इशिकत दुआ करते नेमको बाद म्हणजे वडली गौजी घालून दुआ करतात अल्लाह ऐकू पडणं त्यांना बरं. एक मरतबा अल्लाहचे रसूल होते ऊपर होते माणसे अल्लाह ताला आवाज देते गौजी घालून आवाज देत होते. अल्लाह ताला बोलले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले तुम्ही कोणते केप्पी माणसे आवाज देणार बोलले. अल्लाह ताला संवाद ऐकता दिलात बलांको ऐकता हल्लू बलांको ऐकता वडले बलांको ऐकता. दुआ करते कोणती शिशी दुआ करू कशी कम अज कम आम्ही तरी ऐकू शकू कस. इशिकत बाद वाक़यात तिरमिज़ी शरीफ भितर को हदीस असे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मरतबा होते हजरत अबू बकरचे घराकडे गुजरले हजरत उमरचे घराकडे गुजरले दोघे आधी को नावजे ऊपर कुराण पढ़ते होते
हजरत उमर भल्ली व्हडली आवाजान पडत होते, हजरत अबूबकर भल्ली धाकल्या आवाजान पडत होते. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुसरे दिसा हजरत अबूबकरा बोलले मी तुमची घराकडच्यान गुजरलो, तुम्ही नामाज करत होते, भल्ली धाकल्या आवाजान पडत होते. हजरत अबूबकर बोलले जे कोणासोबत पडता तो ऐकता, की आपला कोणाची जरूरत. अल्लाहचे रसूल बोलले नाही, जराशी आवाज ओढलो काढ बोलले. हजरत उमराकडे बोलले तुमचे घराकडच्यान गेलो, तुमची ओढलो जबरदस्त आवाजान तुम्ही घरात करू लागले होते. ते उमर बोलले की मी शैताना को धावणवता याच्यान वडगल्ली म्हणजे को उठवता जे कोणा तहज्जुद करू जे रहता. अल्लाहचे रसूल असं बोलले नाही, जराशी आवाज थकलो करा. तासो बिंगा सांगले की वाला तजहर बि सलातिका, कुरान पढूचे असे, दुआ करूचे असे, त्यांनी एकदम गवजीको घालना हात. वाला तुखाफित बी भल्ली धाकलो आवाज को काढणं हात के आम्ही दुआ मागते वाटे आमका कल्ला का मागते वाटे का म्हणून पट्टर माणसे वाटे त्यांचे सरी आमचे सरी वाटे त्यांना कल्ला आम्ही का पडते वाटे का मागते शिकवणं म्हणजे व बत्तकी बैना दालिका सबीला. दरमल्ली वाट तुम्ही हे घेना, भल्ली व्हडलो आवाज को नय, भल्ली धाकलो आवाज को नय, दरमले आवाजा भितर तुम्ही कुरान पढा. तेजे मग अल्लाह ताला ही सूरतचे इख्तिताम में सांगलो की अल्लाहची कोणती सिफतो बयान करू का खास करून वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युन मिनज़ ज़ुल्म. तुम्ही बोला के अल्लाह तुझे शुक्र असे अल्हम्द बोला शुक्र अल्लाहचो अदा करूचे. ती जात जे कोण आपले सबब चढू केले अल्लाहचो कोणी चढू ना. ईसाई बोलते होते की अल्लाह तालाचो पूत हजरत ईसा अलैहिस्सलाम म्हणून, यहुदी बोलते होते हजरत उज़ैर अल्लाहचो पूत बोलते होते. अल्लाह सांगलो अल्लाहची कोणती चढवे ना, चढवे कोणा राहूचे जे कोणा सुजानदानाक जरूरत पडू शकता, ते चढू राहूचे कमजोरीची अलामत. चढू जे कोणा जाता तो को कोणाचो चढू राहू कास तरी अल्लाह कोणाचो चढू राहतो नवजुबिल्ला तो अल्लाह घेऊन जाऊ शकता. जे कोण दुसराचो चढू वाटे तो अल्लाह घेऊन जाऊ शकता. जे कोण सहाराची जे कोणा जरूरत असेल मग वचून सुजान झाला मग तो अल्लाह घेऊन जाऊ शकता. असं सांगले की अशी दुआ करा लम यत्तखिज़ वलदा, तो आपले सबब चढू मुंतखब केला नाही. वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क, तेजी हुकूमते बी तो कोणी सपोर्टर नाही, पार्टनरची जरूरत कोणा राहूचे जे कोण आपलो कारोबार सगळं खुद सांभाळू सकेना, हुकूमत खुद एकलो चालवू सकेना, ताजो तिका सपोर्टरची जरूरत राहता. अल्लाह तालाची जात अशी न अल्लाह एकलो सगळी दुनिया चालवता. जे कोणा पार्टनरची जरूरत वाटे तो कमजोर. अगर अल्लाह से आम्ही कोणी शरीक वाटे बोलतात तर नवजुबिल्ला अल्लाह रे आम्ही कमजोरीची निस्बत करतात. तासो बोलले तिथं कोणी पार्टनर नाही. वलम यकुल लहू वलिय्युन मिनज़ ज़ुल्म, कमजोरीची एजंट कोणी सपोर्टरची को जरूरत. वली बोलला मदतगार, हिफाजत करतलो. हे कोणा जरूरत पडूचे जे कोण आपली हिफाजत खुद करू सकेना, आपलं दिफा खुद करू सकेना, त्याच्या सबब सपोर्टरची जरूरत राहता, दोस्त जिम्मेदार याची जरूरत राहता. अल्लाह बोला कोणी अल्लाह जरूरत नाही. वकब्बिरहु तकबीरा, अल्लाहची बडाई बयान कर. हर ठिकाणी अल्लाह वडलो बोलून बोला. आमचे दिला भितर को अल्लाहची आजमत येतली, संमेलनाचे दिला भितर को रोग पडता. अल्लाह अकबर जे कोण नारा लावतात त्याच्यानं आमका ओळखू पडणं त्यांच्या दिला भितर કેટલી हैबत येता का बोलून. आणि अगर आम्ही त्याच्या मानाव भितर गौर करून अल्लाह अकबर बोलते राहतले आमचे दिला भितर अल्लाहची आजमत एटली बेसतली, अल्लाहची हैबत अल्लाहची बडाई एटली बेसतली की संमेल्लो कोणच्यान आम्ही दबूचे नाही, कोणच्यान भिवचे नाही, बल्कि आमची जे कोणती अल्लाहची हैबत आमच्या दिलात राहला संमेलनाची दिला भितर खुद बखुद भे येतले, आमचे रोग पडतलो. बहरहाल आमका हे सांगले की किशी आम्ही अल्लाहकडे दुआ करू कास की दुआ करताना अल्लाहचे नाव घेऊन दुआ करू कास. इथून दुआ सुरू करताना अल्लाहचे नाव सिफात घेऊन दुआ करू का. दुसरे सांगले की दुआ करताना या कुरान पढ़ताना आवाज भल्ली गोजिगो घालण्याचे भल्ली दाखलोको करण्याचे दरमल्लो आवाज राहू कास. तीसरी चीज जे कोणते सांगले की अल्लाहची तारीफ अशी करू कास की कोणती अल्लाहची कमजोरी इसलिए निस्बत येऊ नये की अल्लाह री कमजोरीची निस्बत जाए. इन्हें ख़ास तौर पर ही दुआ करू अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युन मिनज़ ज़ुल्म. त्याच्या मग वकब्बिरहु तकबीरा, अल्लाहची बड़ाई बयान करते रहूँ कास. हेजे ऊपर कधी सूरत से इख्तिताम नदा. अल्लाह ताला सही पैगाम खुली ज़िंदगी भीतर खुना नफसी अहकाम और तौफीक दवानी वाखिर दावाना.